नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अनंत ज्योती नेत्र रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा अकोला येथे उत्साहात संपन्न। अकोला जय हिंद चौक येथे अनंत ज्योती नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा दिनांक 2 जून 2024 रोजी भाजपा नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी जुना शहर परिसर व अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी अनंत ज्योती नेत्र रुग्णालय लोकार्पित झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या रुग्णालयाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी डॉक्टर अशोक ओळंबे यांनी केले। ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते। तसेच अनंत रुग्णांना नेत्रज्योती देण्याचे कार्य या ठिकाणावरून होणार असून एक उच्च शिक्षित डॉक्टर विक्रांत नरवाडे यांनी स्थानिक नागरिकांची गरज ओळखून नेत्रालय सुरू केल्याबद्दल जीपीए अध्यक्ष डॉक्टर सतीश उटांगळे व डॉक्टर राजेंद्र वानखळे यांनी आपले विचार करताना सांगितले। या लोकार्पण सोहळ्याला डॉक्टर अशोक ओळंबे, डॉक्टर सतीश उटांगळे, डॉक्टर राजेंद्र वानखळे, डॉक्टर गजानन कन्हे, डॉक्टर खडके, किशोर भाऊ वानखेडे, चंद्रकांत अवचार साहेब, सुनील भाऊ, श्रीकृष्ण लांडे साहेब, राजेश ताले, बबलू भाऊनगर सेवक, अनंतराव नरवाडे, सौ ज्योती नरवाडे, डॉक्टर जयंत नरवाडे, सौ विनीता टालेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। विक्रांत आनंदजी नरवाडे यांच्या आज 2 जून रोजी जैन चौकामध्ये नवीन चेंबर नेत्र तपासणी नेत्र ऑपरेशन त्यासाठी या ठिकाणी उद्घाटित झालेलं आहे। खरोखर मला वाटते की त्यांनी अनंत ज्योती म्हणजे वडिलांच्या नाव आणि आईचं नाव म्हणजे आई वडिलांचं नाव उज्ज्वल करण्याचा संकल्प डॉक्टर साहेबांचा आहे, त्याच्यावरून असं आपल्याला दिसून येतं। आज जुन्या शहराची गरज ओळखून आज या ठिकाणी प्रचंड पॉप्युलेशन आहे या जुन्या शहरामध्ये, याचं सर्वांच्या काळजी घेऊन डॉक्टर साहेबांनी जुन्या शहरात पर्टिक्युलर जैन चौकामध्ये नवीन दवाखान्याचं उद्घाटन आज झालेलं आहे। मी त्यांच्या या नवीन उद्घाटनाला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं त्यांचं चेंबर या ठिकाणी उद्घाटित झालेलं आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा डोळ्याची निगा कशी राखावी, तपासणी करावी, ऑपरेशन करत असेल ऑपरेशन करण्याचं कार्य सुद्धा डॉक्टर साहेब करणार आहेत। याचबरोबर त्यांचं गौरक्षण बोर्ड या ठिकाणी सुद्धा हॉस्पिटल आहे आणि एक जनसेवेचा वसा जनसेवेचा संकल्प त्यांनी घेऊन या नवीन जुन्या शहरामध्ये उद्घाटित केलेलं जे त्यांचं चेंबर आहे त्यांच्या कार्याला मी आमच्या जुन्या शहर डॉक्टरच्या वतीनं शुभेच्छा देतो। माझ्यासोबत डॉक्टर सतीश उटांगळे जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, आमच्या जुन्या शहर डॉक्टर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वानखळे आहेत, उद्योजक आमचे पाटील साहेब आहेत, या ठिकाणी सर्व डॉक्टर गजाननजी करे आहेत, डॉक्टर शिवराजी वानखळे आहेत आणि असे आमचे अनंत अशा डॉक्टरांचे जवळपास 150 ते 200 डॉक्टर या ठिकाणी कार्यरत आहेत। आम्हाला सुद्धा एक चांगला गरज होती की बाबा डॉक्टर असले पाहिजे। आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून जनसेवेचं कार्य सतत घडत राहो अशी ईश्वराची प्रार्थना करतो। पुनश्च त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत नरवाडे, MBBS MS FVRS नेत्रतज्ञ रेटिना सर्जन। आज 2 जून रोजी जुने शहर जैन चौकामध्ये अनंत ज्योती आय हॉस्पिटल आय क्लिनिक म्हणून आपलं नवीन उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला नेत्ररोगाबद्दल मार्गदर्शन तसेच तपासणी, रोग निदान व शस्त्रक्रियेबद्दल सगळ्या गोष्टी होणार आहे। याच्यामध्ये आपल्या इथे डोळ्याच्या सगळ्या अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहे। नेत्र तपासणी तसेच रेटिनाच्या तपासणी, डायबिटीज पेशंटची नेत्र तपासणी, तसेच सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, मोतीबिंदूचे बिना टाक्याचे ऑपरेशन, बिना इंजेक्शन, बिना पट्टी, बिना टाक्याचे ऑपरेशन, रेटिनाचे सर्व प्रकारचे ऑपरेशन, तसेच लेझर डोळ्यातली लेझर शस्त्रक्रिया, या सगळ्या गोष्टी इथे होणार आहे। पडद्यावर सुजन, रेटिना पडद्याचे जे आजार आहेत त्याच्यावरच्या ट्रीटमेंट, मार लागले अपघातामध्ये मार लागले डोळ्यांच्या तपासणी व शस्त्रक्रिया सर्व गोष्टी इथे होणार आहे। त्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना इथे विनंती करतो की जास्तीत जास्त रुग्णांनी या सर्व फॅसिलिटीजचा
उपयोग घ्यावा आणि आपल्या इथे जुन्या शहरामध्ये नवीन आय क्लिनिक हे ओपन झालेलं आहे. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.